सभी को शुभेच्छा, हैप्पी थॉट्स। तेज ज्ञान फाउंडेशन या एका अत्यंत चांगल्या समाजोपयोगी माणसाला माणूसपण देण्याची इच्छा असलेल्या आणि त्या दिशेनं अथांग प्रयत्न असलेल्या संस्थेच्या आज 25व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं जो रजत जयंती ध्यान महोत्सव या ठिकाणी आज आपण सर्वांनी साजरा करत आहोत। आणि तुम्हा सर्वांचं भाग्य हे आहे की आपण आता स्वतः सरसरींच्या उपस्थितीमध्ये देखील आपण काही मिनिट आता ध्यान धारण्याचा एक खूप छान असा अनुभव आपण घेतला। सुरुवातीला सरसरींनी एक सुंदर असं वाक्य सांगितलं, आपण सर्वांना ऐकलं असेल, केवल खुद को खोजना बाकी है, बाकी सब तो गूगल पर हम खोज सकते हैं। आणि त्या खुद को खोजना या दोन शब्दाला केंद्रीभूत घेऊन ही संस्था काम करत आहे। या संस्थेच्या धाराशिव येथील जे प्रमुख आहेत डॉक्टर अरुणा बिराजदार मॅडम, आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असलेले ज्यांच्या नावामध्ये आनंद आहे ते माझे मित्र धनाचे आनंद आहे। कारण हा कार्यक्रमच मुळात आनंद देण्याच्या आणि घेण्याच्या आणि आनंद लुटण्याच्या केंद्रीभूत तत्वावर अवलंबून असलेला हा कार्यक्रम। माणसाला सगळं काय मिळतं, फक्त आनंद मिळत नाही, आणि तो कसा मिळवायचा, कसा प्राप्त करायचा हे सरसरींच्या माध्यमातून शिकण्यासाठी या संस्थेचं कार्य चालतं। आणि या आजच्या कार्यक्रमामध्ये आपण मला संधी दिली, मला आपण त्या योग्य समजला, त्याच्याबद्दल सर्वप्रथम मी तेज ज्ञान फाउंडेशन शाखा धाराशिव आणि सोलापूर येथून आलेले काही वरिष्ठ तुम्हा सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। आपण आता खूप मोठा परिचय वाचून दाखवला, परंतु इथं उपस्थित असलेल्या जवळपास सगळ्यांचाच आपला परिचय आहे, परंतु मला या अनुषंगाने कोणीच ओळखत नाही। माझी ओळख एका वेगळ्याच स्वरूपात सगळ्यांना आहे, आणि माझं बोलण्याचा नेहमीचा जो ठरलेला ढाचा असतो तो वेगळा आहे, आणि आजचा हा कार्यक्रम समारोह हा एका वेगळ्याच अनुभूतीचा असणारा हा कार्यक्रम आहे। परंतु तरी सुद्धा जमेल तसं आपल्याशी मी चर्चा काही मुद्द्यावर निश्चितच या अनुषंगाने करू इच्छितो। सर्वात प्रथम आपण मला परिचय देत असताना मला अशी एक गोष्ट जाणवली, उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना हा आपला जो डावा हात आहे, डावा हात सगळ्यांना तो असा करता येईल समोर, असा या पद्धतीने जमेल, बहुतेक जमेल असं वाटतं मला, जमेल। नंतर हा उजवा जो हात आहे ना, त्यातलं एक बोट, हे एक बोट याच्यावर हे असं असं करून बघा, दोन बोट घ्या, 3 4 बोट, या सर्व टाळ्या इतका सुंदर असा समारंभ तुम्हाला मला अनुभूती देण्यासाठी ज्यांनी रात्रंदिवस मेहनत केलेली आहे, त्या अरुणा बिराजदार मॅडम असतील, प्रवीण जिमाळवदे सर असतील, सूर्यवंशी सर असतील, गाडेकर असतील, आणि सर्व तुमचे सहकारी, या सर्वांसाठी काय टाळ्या होत। या संस्थेचा जे मूळ उद्देश आहे की उच्चतम समाज निर्मिती, हा सुंदर वाक्य, उच्चतम समाज निर्मितीचा ध्यास घेतलेली ही संस्था। आणि मग उच्चतम समाज निर्मिती कशी होऊ शकेल की ज्यावेळेस आपण स्वतः विवेकवादी असतो, आणि मग ज्यावेळेस आपण स्वतः विवेकवादी असतो त्यावेळेस विवेकवादी समाज निर्मितीच्या
मार्गक्रमणाच्या दिशेने आपण चालत असतो त्यावेळेस ही उच्चतम समाज निर्मिती होण्याची एक पायरी आपण गाठलेली असते. आणि मग जर आपण असं विवेकवादी जर नसू आणि जर केवळ अंधानुकरण करण्याची जर आपली प्रवृत्ती असेल तर उच्चतम समाज निर्मिती कशी होऊ शकते? नाही होऊ शकत. आणि नेमकं हेच होतं, अंधानुकरण करण्याची वृत्ती आपल्या समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि चिकित्साच करत नाही. मोठ्या मोठ्या साधू संतांनी, गुरूंनी प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे सांगितलेलं असतं की चिकित्सा करा, अंधानुकरण करू नका. ते स्वतःसाठीही चांगलं नाही आणि समाजासाठी सुद्धा चांगलं नाही. आता एक उदाहरण म्हणून, म्हणजे हे 4 बोटं आहेत आपल्या हाताचे, बरोबर आहे. आता आपण सर्वांनी हे 4 बोटं फक्त असं वरी करायचे. हे हाताचे 4 बोटं वरी करा. सर्वांनी ती 4 बोटं आपल्या हनवटीला लावा. हनवटीला लावा. आता बघा किती जणांनी येत असतात. मी लावलं म्हणून तुम्ही लावलं काय आलं? मी हनवटीला लावा म्हणून सांगितलं होतं, परंतु मी लावलं होतं इथं. परंतु ही जी वृत्ती आहे ना, ही प्रवृत्ती तुम्हाला आणि मला या उच्चतम समाज निर्मितीच्या मार्गामध्ये रोडा बनवण्याचं काम करतो. म्हणून आपण स्वतः विवेकवादी असले पाहिजे. चिकित्सक वृत्ती आपली असली पाहिजे. कारण तेज ज्ञान फाउंडेशन या संस्थेच्या नावामध्येच एक शब्द आहे, ज्ञान. ज्ञान ज्ञान म्हणजे काय? तर माहितीचा साठा उपलब्ध करणं म्हणजे आपण त्याला ज्ञान म्हणतो. आणि या उपलब्ध केलेल्या साठ्याला म्हणजे ज्ञानाला आपल्या व्यवहारामध्ये जो इम्प्लिमेंटेशन आपण करतो त्याला आपण शहाणपण म्हणतो. ज्ञानाचा उपयोग आम्ही आमच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने करतो त्याला देखील आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं महत्व आहे. आणि इथं तर सरसरी तेज ज्ञान ही संकल्पना आपल्या समोर सांगतो. साधक ज्ञान कुठल्या लेवलची ती संकल्पना असेल थोडं आपण जर इमॅजिन केलं आणि सरसरींच्या आताच्या फक्त 10 मिनिटाच्या या क्लिपवरून जर आपण त्याचा अंदाज बांधू शकलो तर या मुवमेंट सोबत आपण असणं, आपण जुडणं आपल्या स्वतःच्याच आयुष्यासाठी, आपल्या स्वतःच्या मानसिक सुखासाठी किती मोठी गोष्ट आहे हे तुम्हाला आणि मला त्याच्यामध्ये निश्चित लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. या आपल्या आयुष्यामध्ये सर्वांच्याच हे जग आहे ते स्पर्धेचं जग आहे असं आपण सगळेच म्हणतो. फास्ट टाइम, कुणीही कुणासाठी इथं थांबायला तयार नाही. प्रत्येकाला पुढे जायचं ही शर्यत लागलेली आहे. मग क्षेत्र कुठलंही असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये ही फार जीव घेणी स्पर्धा लागलेली आहे की ज्याला तुम्ही आम्ही सामोरे जातो. आणि मग असं होतं की या जीव घेण्या स्पर्धेमध्ये मला पुढे जायचंय, पण त्याच्यापेक्षा मला पुढे जायचंय तर मी कसा पुढे जाईल? मग त्याच्यासाठी वेगवेगळे हातखंडे, वेगवेगळे प्रयोग, वेगवेगळे मार्ग जे आम्ही चोखंदळत असतो, जे आम्ही वापरत असतो, तिथं माणसाचं डिव्हॅल्युएशन व्हायला सुरुवात होते. माणसामधली स्वतःचं जो स्वत्व आहे तो स्वत्व बाजूला ठेवून नको त्या मार्गांचा उपयोग ज्यावेळेस आम्ही आमच्या आयुष्यात करायला सुरुवात करतो तिथं मग हा सकस समाज बनवणं हे काही बऱ्याच अंतरावर आमच्यापासून जातं. आणि मग या नकारात्मक विचारामुळं की या स्पर्धेत मला जायचं पुढे त्याला समोरच्याला बाजूला सारून असा ज्यावेळेस विचार माझ्या मनात प्रबळ होतो त्यावेळेस निश्चितच साहजिक आहे की नकारात्मकता माझ्या मनामध्ये येते, माझ्या वागण्यामध्ये चुकीच्या गोष्टी येतात, माझे विचार चुकीच्या पद्धतीने चालतात. आणि हे चुकीचे विचार होऊ नये, विचार नकारात्मक होऊ नये हे सांगण्याचं जर काम कोण करत असेल तर ते ज्ञान फाउंडेशन करतं सरसरीच्या माध्यमातून. काय सांगतात सरसरी? अत्यंत छोट वाक्य, निगेटिव्ह विचाराकडून पॉझिटिव्ह विचाराकडे नेण्याचे काम सरसरी करतात. त्याच्या पुढे
पॉझिटिव्ह विचाराच्या पासून हॅपी थॉट्स पर्यंत नेण्याचं काम सरश्री करतात. आणि तिसरी आणि शेवटची स्टेप आहे हॅपी थॉट्स पासून नो थॉट्स पर्यंत नेण्याची प्रक्रिया सुद्धा सरश्री करतात. त्याला ध्यान धारणा. आणि ज्यावेळेस या प्रक्रियेमध्ये तुम्ही आम्ही जातो त्यावेळेस उच्चतम समाज निर्मितीच्या या मार्गावरून आम्ही एक पाऊल पुढे चाललेलो असतो असं तुम्ही आम्ही समजायला काही हरकत नाही. पण हे सोपं का? फक्त 3 स्टेप आहेत. आता सांगितलं फक्त 3. निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह टू हॅपी अँड हॅपी टू नो थॉट. हे फक्त 3 स्टेप आहेत की ज्याच्या माध्यमातून आत्म्याचं मिलन परमात्म्याशी होऊ शकतं आणि आम्ही मोक्षाच्या मार्गावर जाऊ शकतो. फक्त 3 स्टेप आहेत. वी हॅव ओनली 3 स्टेप्स. परंतु हे सोपं नाही. वाटतात फक्त 3 स्टेप, परंतु हे सोपं अजिबात नाही. आणि जसं सोपं नाही तसं असाध्य असलं तरी अवघड देखील अजिबात नाही. अनेक उदाहरण आहेत आपल्या समाजामध्ये या 3 स्टेप्सला पार करून पुढे गेलेले आणि आपल्या आत्म्याचं मिलन परमात्म्याशी केलेले आपल्यामध्येच माणसं होऊन गेलेली आहेत. आपण पाहिलं नाही गौतम बुद्धांना, आपण पाहिलेला भगवान महावीरांना की ज्या गौतम बुद्धाने सांगितलं की या जगामध्ये दुःख आहे मानवाच्या आयुष्यामध्ये, परंतु ते दुःख दूर करण्याचा मार्ग सुद्धा आहे. ते दुःख दूर होऊ शकतं ते गौतम बुद्धांनी आम्हाला सांगितलं. त्याच्यासाठी अष्टांग मार्ग देखील त्यांनी सांगितलेले आहे. भगवान महावीरांनी सुद्धा हेच तत्व दिलेलं आहे आम्हाला. आणि त्यांनी पंचशील ही जी संहिता आहे ही या समाजासाठी निर्माण करून दिलेली आहे. त्याच्यामुळे ते होऊ शकत नाही असं नाही, परंतु फार कठीण आहे. कठीण असलं तरी असाध्य बिलकुल नाही. आणि त्याच मार्गावर आज आम्ही सरसरीकडे पाहतो. आजच्या युगातील गौतम बुद्ध, आजच्या युगातील भगवान महावीर असा आम्ही जर सरसरीला संबोधलं तर अजिबात वावगं ठरणार नाही. कारण त्यांचा ध्यान धारणेचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. जे सरांनी मॅडमने आता सांगितलं होतं क्रिकेटवाडी या ठिकाणी सेंटर आहे, फार मोठं सेंटर आहे. आता आपण व्हिडिओ क्लिप मध्ये सुद्धा अनुभव. तर सरश्रेंचा ज्यावेळेस तुम्ही स्वतः तो कोर्स अनुभव करता त्यावेळेस त्याचं महत्व काय आहे, त्यांचे विचार कुठल्या खोलीचे आहेत आणि आम्ही आज कुठल्या स्तरावर आहोत याची तुलना झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग आपण निश्चितच त्या मार्गावर आपण पुढे चालतो. मग ही जी मानवी प्रवृत्ती आहे नकारात्मकतेकडे जास्तीत जास्त झुकण्याची, ती जर आपल्याला घालवायची असेल तर ती ह्या पद्धतीने आपण घालवू शकतो, दूर करू शकतो या ध्यान धारणेच्या माध्यमातून. या ध्यान धारणेला आपण जवळ घेऊ. नाहीतर माणसाला सवय काय, मानवी प्रवृत्ती नको त्या उचापत्या करायच्या, नाही त्या गोष्टी करत बसायच्या, पाहिजे नको तिथं काढा करत बसणे, मानवी वृत्ती आहे. त्याच्यापासून फार कमी लोक अलिप्त राहू शकतात. परंतु हा प्रवृत्तीचा भाग आहे. पाठीमागं कोणाची काहीही चर्चा करतात, त्याला माहित आहे याचा परिणाम काय होणार. आम्ही ज्याची निंदा करतो, आम्ही ज्याच्याबद्दल चुकीचे विचार बोलतोय, आम्ही जे काही चुकीची कृती करतोय त्याचे परिणाम आपण सगळेच म्हणतो. आता जे काय फेडायचं ते याच जन्मात फेडायचं, इथंच फेडायचं, एवढं सगळं माहीत असून सुद्धा आम्ही याच्यापासून अलिप्त राहू शकत नाही. एक साधू होते, फिरत चाललेले होते आणि एका गल्लीमधून जात असताना एक माय माऊलींनी त्यांना सांगितले बाबा साधू चाललेले आहे, त्यांना आपण एक पाण्याचा ग्लास तरी घेऊन आहे. साधू महाराजांना ते स्त्री बोलून घेते की साधू आपण पाण्याचा ग्लास थंडगार पाणी दिलं जातं. आणि मग ते म्हणतात की साधू आता जेवणाची वेळ झाली आहे तर असं करा, मी थोडं थांबा, मी तुम्हाला गरम गरम जेवण देते, माझा स्वयंपाक पण झालेला आहे. साधूंना त्या भगिनीचा आग्रह मोडवला जात नाही आणि मग ते साधू थांबतात, जेवायला बसतात. ती विचार करते की मोठे साधू आज माझ्या घरी आलेले आहेत, जेवायला तर वाढले परंतु असं काहीतरी गोडधोड द्यायला पाहिजे तर कसं. त्यांच्याकडे नाही, मग ते शेजारच्या एका महिलेकडे जाते, तिला सांगते की माझ्याकडे साधू जेवायला आलेले आहे, तुमच्याकडे काय आहे का गोडधोड.
तर ते म्हणजे मी आत्ताच खीर केली आहे, तर ती खीर घेऊन जा. मग ते वाटेमध्ये खीर घेऊन येते, जाते ते साधूंना खीर खायला देते आणि मग साधू ती खीर खातात आणि तिथंच ते गत प्राण होतात, त्यांचा मृत्यू होतो. मग ही गोष्ट वरपर्यंत जाते, हा विषय चित्रगुप्तापर्यंत जातो की झाले काय म्हणून. मग ते शेजार पाजाच्या 2 बाया असतात, त्या लगेच चर्चा करायला सुरू. त्यांचा तर काही संबंध नाही, परंतु त्यांची चर्चा सुरू होते. ते साधू चालले होते गपचूप, कट कारस्थान करून तिने बोलले घरात, आणि एकटीनच नाही तर दोघीने करून बोलवले आणि ते विचारा समोर. मग ते चित्रगुप्ता समोर हा विषय जातो. चित्रगुप्त यमाला बोलून घेतात, की काय झाले. यमराज म्हणतात की मी जरा इन्व्हेस्टिगेशन करून येतो. आणि बघता काय झालं काय नाही, थोडस पाठीमागे तर लक्षात येतं की प्रकार काहीतरी वेगळा आहे. ज्या वेळेस ती महिला खीर असलेली वाटी घेऊन जात होती, त्याच वेळेस वरून घार चाललेली असते, घारीच्या तोंडात साप असतो पकडलेला. त्या सापाचं विष खाली पडते, बरोबर वाटेत पडलेलं असतं, आणि ते विष पडलेल्या वाटीत असलेली खीर साधू महाराजांनी खाल्ल्यामुळं ते मृत्यू पावलेले असतात. मग चित्रगुप्त म्हणतात, आता करायचं कसं, हे पाप कुणाच्या खात्यावर टाकायचं. मग ते म्हणतो की त्या घारीच्या नावावर टाकून द्या पाप. अरे घारीचा काय संबंध आहे, ते तर त्याचा भक्ष्य घेऊन चालली होती ना. मग एक काम करता, सापाच्या नावावर हे पाप टाकून द्या. अरे तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता, त्याचा काय दोष आहे, त्याच्यावर आपण कसं हे पाप टाकणार. मग एक काम करू, त्या ज्यानं खीर दिली ना त्या बाईच्या नावावर हे पाप टाकून द्या. अरे तिने तर मागितली म्हणून दिली ना खीर, तुला कसं आपल्याला दोष देता येईल. ज्यांनी त्या साधूला बोलवलं जेवायला, त्या स्त्रीच्या नावाला टाकून दिली. अहो त्याने तर उन्हाच्या असा कडक ह्याच्यामध्ये त्यांना पाणी दिलं, जेवायला बोलवलं, त्यांची चूक आपण कशी काय म्हणू शकतो, त्यांना आपण नाही दोष देऊ शकत. एक काम करतो, त्या 2 महिला होत्या ना ज्याचा काही संबंध नव्हता, पण ते सांगत होत्या की ह्यांनी कट कारस्थान करून त्या साधूला बोलवलंय, बिचारा साधूचा जीव ह्यांनीच घेतलेला आहे, त्या दोघीच्या नावावर पाप टाकून द्या. त्या दोघीच्या नावावर ते पाप टाकलं गेलं जातं. परिणाम काय, तुमचा काही संबंध नाही त्या विषयाशी. तुम्ही साधूला बोलवलेलं नाही, तुम्ही पाणी दिलेलं नाही, अन्न दिलेलं नाही, परंतु चर्चा करायला मात्र तुम्ही सगळ्यात पुढे. म्हणजे अशा नकारात्मक चर्चा ज्यावेळेस आमच्या डोक्यात येतात, आमचे विचार तसे निगेटिव्ह बनतात, त्याची फळं सुद्धा आम्हाला इथंच आणि त्याच प्रकारे भेटतात. हे त्याचं एक छोटंसं उदाहरण होतं जे मी आपल्याला या माध्यमातून सांगितलं. तर या नकारात्मक याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला सत्कर्म करणं. सत्कर्म, सत म्हणजे सत्य आणि कर्म. हे कसं होईल सत्कर्म आपल्या हातून? कधी होतं सत्कर्म? ज्यावेळेस आपलं चित्त शुद्ध असतं, ज्यावेळेस आपलं चित्त शुद्ध असतं आणि मन स्थिर असतं, त्यावेळेस आपल्या हातून सत्कर्म करू शकतं. आता हे सोपं आहे का? हे तर त्यापेक्षा अवघड आहे. चित्त स्थिर असणं वाटते थोडी सोपी गोष्ट आहे का? तुम्ही आता इथं बसलेले आहात, प्रत्येकाच्या डोक्यात काहीतरी तिसरे विचार चाललेले असतात. माझं पोरगं कुठं असेल, माझी पोरगी कुठं असेल, माझ्या शेतात त्या गड्याने काय काम केलंय का नाही, माझ्या ड्युटीच्या ठिकाणी मला बसण्यावर काम सांगितलं होतंय का नाही. 100 विचार आपल्या डोक्यामध्ये असतात. मग चित्त आपलं स्थिर कसं असू शकतं? आणि हे चित्त स्थिर नसल्यामुळं आपण सत्कर्माकडे जाऊ शकत नाही, आणि मग सत्कर्म आपल्या हातून न घडल्यामुळं आपण पुढच्या पायरीपासून अलिप्त राहतो. म्हणून तुम्हाला जर मोक्ष म्हणजे शेवटी काय, आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होणं ही क्रिया म्हणजे मोक्ष प्राप्ती. आणि ती कधी होते तर तुम्ही तुमचे हे सगळ्या विचारावर मात करायचं ठरवलं, नकारात्मक विचारांना सोडून देऊन जर तुम्ही सत्कार्य तुमचं करायचं ठरवलं, मन चित्त तुमचं स्थिर करण्यावर जर तुम्ही भर दिला तर हे शक्य आहे. बहिणाबाईंनी सुद्धा आपल्याला सांगून दिले, मन वढाय वढाय
नको तिथं मन ओढलं जातं. कितीही त्याला आवरायचा प्रयत्न करा, परंतु ते चुकीच्या गोष्टीकडे तर आवर्जून जातं मन आपलं. ज्ञानदेवांनी मात्र आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की ऋणू झुनू रे भ्रमरा, हे मना स्थिर हो. ज्ञानदेव सांगतात हे मना तू स्थिर हो, पण कुठं स्थिर हो? चरण कमळ दळू रे भ्रमरा, संतांच्या चरणाजवळ तुझं मन स्थिर होऊ दे, असं ज्ञानदेवांनी सांगून दिलेलं आहे. आणि मग या मनाला स्थिर करण्यासाठी, तुमच्या मनाला चित्ताला स्थिरता देण्यासाठी जी काही संस्था काम करण्याचं काम करते, देश ज्ञान फाउंडेशनच्या माध्यमातून, हे सरसंच्या माध्यमातून आणि हे सर्व सहकारी जे आहेत त्यांच्या माध्यमातून आपण जर या मार्गावर थोडं 4 पावलं पुढे चालण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच अशक्य नाही, असाध्य नाही, परंतु प्रयत्न जर आपण केला या ज्ञानधारणेच्या माध्यमातून, स्वतःला ओळखण्याच्या क्रियेला जर आपण थोडीशी गती दिली तर हे थोडंसं अशक्य पण नाही. मग स्वची ओळख ज्या वेळेस आपण निर्माण करायचं ठरवू, स्वतःची ओळख, मी कोण आहे. आता सांगत होते सरसरी, आपण सर्व त्या क्लिप मध्ये पाहत होता की तुम्ही कोण आहात. हे बोट तुम्ही आहेत का, हे नख तुम्ही आहेत का, हे केस तुम्ही आहेत का? तुम्ही फक्त एक अंश आहात. अंश तुम्ही जे आहात मूळ, त्याचं हे सर्व पार्ट्स वेगवेगळे जे आहेत ते फक्त अंश आहे. म्हणून स्वतःची ओळख स्वतःला होण्यासाठी या मार्गावर, या हॅपी थॉट्सच्या मार्गावर, देश ज्ञान फाउंडेशनच्या मार्गावर आपण जर चाललो तर निश्चितच चांगला परिणाम आपल्या आयुष्यावर तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसल्याशिवाय राहणार नाही. सर एक अत्यंत सोपं वाक्य सांगितलेलं आहे, ऍक्सेप्ट ॲज इट इज. स्वीकार करो. ही जी मुद्रा आहे ना, ही मुद्रा स्वीकार करो. जो जसा आहे व्यक्ती समोरचा, त्याला त्याच्या गुणासकट, त्याच्या दोषासकट जसं आहे तसं ऍक्सेप्ट करा, हे सरसरी सांगतात. आम्ही कसं करतो का, हा असाच आहे, ती तशीच आहे, त्याच्यामध्येच आमचं सगळं चर्चा, आमचे सगळे वाद विवाद होत चालतात. आम्ही ॲज इट इज ऍक्सेप्ट करू शकत नाही आणि या प्रोसेस मधून मग आम्ही खूप बाहेर आम्ही थांबतो. असं की मला आता सूचना आलेली आहे आमच्याकडून, जरा जास्त बोलायला लागला, पण त्यांचं देखील खूप चांगलं मार्गदर्शन आम्ही ऐकलं आणि मग हा बोलण्याचा मोह जो आहे तो मोह राहवला नाही. कारण या स्वरूपातला बोलण्याची सवय नाही, कधी आम्ही बोललेलो नाही. ही पहिलीच वेळ असेल की या अशा स्वरूपाच्या आध्यात्मिक स्वरूपामध्ये बोलण्याची. परंतु सरश्रींचं एक शेवटचं वचन सांगतो आणि मग मी आपली सर्वांची रजा घेणार आहे की सरश्री काय म्हणतात, थोडा जोडणं आहे, थोडा छोडणं आहे. माणसाला जोडायला शिकलं पाहिजे पुढं आणि थोडं सोडायला सुद्धा शिकलं पाहिजे. चांगली माणसं जोडा, चांगलं ज्ञान जोडा, जे स्वतःमध्ये निगेटिव्ह आहे ते सोडा, ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, चुकीचे विचार आहेत ते थोडं सोडायला शिका. आपलं आयुष्य आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग सरस्वतींचं जे स्वप्न आहे, उच्चतम समाज निर्मितीचं जे स्वप्न आहे, ते असं म्हणतात की युअर प्रेझेंट शेप्स युअर फ्युचर. युअर प्रेझेंट आज शेप्स युअर फ्युचर. म्हणजे तुमचा आज जो आहे तो तुमच्या भविष्याला आकार देणार आहे. आणि युअर ऍक्शन्स मेक युअर प्रेझेंट. तुमच्या ज्या काही कृती आहेत तुमच्या दैनंदिन व्यवहारातल्या, ते तुमचा प्रेझेंटला रूप देणार आहे. पुढे सरसरी असं म्हणतात की युअर थॉट्स शेप्स युअर ऍक्शन्स. म्हणजे तुमच्या ज्या काही कृती आहेत त्याला रूप द्यायचं काम कोण करणार आहे, तर तुमचे विचार कसे आहेत त्याच्यावर तुमची कृती कशामध्ये ठरते. आणि युअर अंडरस्टँडिंग शेप्स युअर थॉट्स. मग सरसरीने एक शब्द उच्चारला होता, अंडरस्टँडिंग. स्वतःची जाणीव काय आहे, ही अंडरस्टँडिंग ज्याच्याकडं चांगल्या प्रतीची आहे तो त्याच्या विचाराला तसा आकार मिळला जातो. आणि तुमचे अंडरस्टँडिंग बेटर करण्याचं काम तेज ज्ञान शेप्स युअर अंडरस्टँडिंग.
तुमच्या विचारांना खोलवर नेऊन मूळवर नेऊन चांगले विचार तुमचे बनवण्याचं काम तेच ज्ञान फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जातं. अँड फायनली अंडरस्टँडिंग लीड्स यू टू द फायनल ट्रूथ. अंतिम सत्य काय आहे त्या दिशेनं हे तुमच्या अंडरस्टँडिंग तुम्हाला घेऊन जात असते. हे फार मोठं शिकवण सरसरने तुम्हाला आम्हाला दिलेली आहे. मी मला बोलताना सांगितलं पूर्वी की साधारणतः 2017-18च्या वेळेस मी हे महास्मानी शिबिराचा लाभ घेतलेला होता सरसरीच्या उपस्थितीमध्ये क्रिकेटवाडी पुणे या ठिकाणी. त्यातला एक छोटासा अनुभव सांगतो की ध्यान सेशन सरसरींनी स्वतः घेतलेलं होतं आणि मग ते ध्यानचं जे सेशन होतं ना माझ्या आयुष्यामध्ये म्हणजे विसरूच शकत नाही असा तो माझा अनुभव होता. सरसरी सेशन कंडक्ट करत होते आणि एका प्रसंगात त्यांनी तुमच्या आयुष्यामध्ये जे तुमची जवळची व्यक्ती जी तुम्हाला सोडून गेलेली आहे त्याचं ध्यान करण्याचं सांगितलं, आठवण करण्याचं सांगितलं. खोटं सांगत नाही. डोळ्यातून पूर्णपणे अश्रूच्या धारा सर्व 800-900 लोक होते. कुणीही त्यातून शिल्लक नव्हता. प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. माझ्या सुद्धा. आणि माझी मृत्यू पावलेली आई मला भेटायला प्रत्यक्ष आलेला अनुभव मी त्या सेशन मध्ये घेतला. इतकी ताकद सरसरीच्या सेशन मध्ये. आपण सर्वांनी माझं आपल्या सर्वांना आव्हान की याचा आपण सर्वांनी लाभ घ्या. क्रिकेटवाडी या ठिकाणी जे महास्मान शिबिर असतात ते आपल्याला सांगतील मॅडम सर. तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये आपण काही चांगलं काम करू शकतो. दुसरा एक छोटासा अनुभव असा आहे की जेव्हा शिबिर करून परत आलो. आता आमची नेहमीची दिनचर्या अशी असते की सगळं ऐकतं राहायची सवय. घरात काय काम करायचं नाही काय नाही. काय असेल ते सगळं आमचे सरकार म्हणजे आमची पत्नी सगळं करत असतात. परंतु जेव्हा मी शिबिर करून परत आलो आणि दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठल्या चहाचा कप बनवून असा बायको समोर आमच्या पत्नी समोर दिला तर ते कुठल्या जगात आहे असं थोडंसं बघत होते. हा बदल कसा काय आणि मुलांना सुद्धा बोलण्यामध्ये याच्यामध्ये. तर आता काय होतं की जर कधी चुकून जर काय एखादी ओळ जरा चुकली बोलताना रागात गेले तर मग बायको आणि पोरे म्हणतात की ते जरा कधी शिबिर एकदा बघा बरं पुन्हा एकदा जाऊया. तर हा जीवनामध्ये घडलेला प्रभाव परिणाम मी स्वतः अनुभवलेला आहे आणि आपण देखील स्वतः या विचाराशी सहमत व्हाल ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये सहभागी व्हाल. सरसरींच्या संदर्भात सांगताना 4 वेळी मला असं सांगावं वाटतं की काम करो ऐसे कि पहचान बन जाए. काम करो ऐसे कि पहचान बन जाए. कदम चलो ऐसे कि निशान बन जाए. यहाँ जिंदगी तो सब काट लेते हैं. जिंदगी जियो ऐसे कि मिसाल बन जाए. जिंदगी जियो ऐसे कि मिसाल बन जाए. हे माझं क्षेत्र नसताना सुद्धा जे काय थोडक्या मोठ्या शब्दात मी तुम्हाला बोललो असेल ते माझं नाही. मी फक्त निमित्त आहे. हे सर्व सरसरींची देणगी आहे असं समजा. योग्य वाटलं तर ते स्वीकारा आणि अयोग्य वाटलं असेल तर निश्चितच त्याचा आपण त्याग करा. आपण मला इतकं या ठिकाणी ऐकला त्याच्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सरसरी सभी को शुभेच्छा. हॅपी